दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी माझ्या मुलांसाठी क्रिसमस स्पेशल हा केक बनवत आहे। तर काही पूर्वतयारी मी आता रात्रीच करून घेते, म्हणजे दुसऱ्या दिवशी झटकीपट आपला हा केक तयार होईल। तर यासाठी अर्धा कप फ्रेश ऑरेंज ज्यूस मध्ये काही ड्रायफ्रुट्स, नट्स, ऑरेंजेस, दालचिनीचा तुकडा चांगला मिक्स करून रात्रभर भिजत ठेवलेला आहे। संपूर्ण साहित्याचं प्रमाण तुम्हाला कॅप्शनमध्ये दिलेलं आहे। आता कॅरमल सिरपसाठी पाव कप साखर मंद आचेवर वितळून घ्यायची। पूर्ण साखर वितळली की थोडं हलवून घ्यायचं आणि यामध्ये पाव कप पाणी घालून परत 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे ड्रायफ्रूट छान भिजले गेलेले आहे। यामध्ये दालचिनीचा तुकडा आपण बाजूला काढून घेऊया। हा केक आपण कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे कुकरची रिंग आणि शिटी बाजूला काढून घ्यायची आहे। कुकरला 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवायचं आहे। त्यासोबतच आपण केक टीन सुद्धा इथे तयार करून घेतलेला आहे। त्या मिक्सिंग बाउल मध्ये सर्वात आधी दूध, तेल आणि व्हॅनिला इसेन्स घालून छान एकजीव करायचं। त्यानंतर मैदा, पिठी साखर, मिल्क पावडर आणि या केकसाठी लागणाऱ्या मसाल्याची पूड केलेली आहे ते घालायचं। यासोबतच भिजवलेले ड्रायफ्रुट्स आणि नट्स घालायचे। केलेला कॅरमल सिरप घालायचं। सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालायचं, 1 चमचा व्हिनेगर घालायचं आणि परत एकदा छान मिक्स करायचं। आता आपलं केकचं बॅटर इथे तयार झालेलं आहे। हे बॅटर ना आपण केक टीन मध्ये घालूया। हलक्या हाताने 1-2दा याला टॅप करायचं। वरून मस्त ड्रायफ्रुट्स, नट्सनी याला छान असं गार्निश करून घ्यायचं आहे। बघू शकता आपला प्लम केक बेक होण्यासाठी रेडी आहे। केलेल्या कुकर मध्ये जवळपास 45 ते 50 मिनिटांसाठी मंद आचेवर हा केक बेक करायचा। केक 50 मिनिटांनंतर बघू शकता आपला छान बेक झालेला आहे। आतमध्ये टूथपिक करून बघायची, म्हणजे केक कुठेही कच्चा राहिला नको। पूर्णपणे थंड झाला की बटर पेपर काढायचं, आवडीनुसार याला कट करायचं आणि बघू शकता मस्त ड्रायफ्रुट्स, नट्सनी भरलेला हा क्रिसमस केक आपला तयार झालेला आहे। तुम्ही कधी बनवता कमेंट करून नक्की सांगा।